झणझणीत आणि चविष्ट अशी कोल्हापुरी मिसळ अगदी घरगुती स्टाईलमध्ये सादर आहे तुमच्यासमोर. अतिशय सुंदर असं क्लायमेटही आहे. चला तर मग लागणारे साहित्य बघूया. स्वच्छ धुतलेली अर्धी वाटी मटकी, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 50 ग्रॅम मिसळ मसाला, मीठ, 2 मोठे चमचे कोल्हापुरी लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेला बटाटा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, हळद. हे आहेत आजचे आपले मसाले. बटाट्याची साल काढून बारीक चिरून घ्यायचं. तुम्ही स्मॅश केलं तरी चालेल. आता आपण झणझणीत रस्सा बनवून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो छान शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेली मटकी घालूया. लो फ्लेमवर 5 ते 10 मिनटं मटकी भाजून घ्यायची. 1 चमचा हळदपूड घालून 3 ते 4 मिनिटे छान असं परतून घ्यायचं. मटकी छान भाजली ना की त्याची चव खूप उत्तम लागते. आता आपण मिसळ मसाला घालूया. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालूया. ह्या मसाल्यामध्ये सर्व काही असतं. खडे मसाले, ओला मसाला, त्यामुळे जास्त काही घालायची गरज भासत नाही. आता आपण उकडलेला बटाटा घालूया. बटाटा घातल्यामुळे कन्सिस्टन्सी मेंटेन होते व तिखटपणाही बॅलन्स होतो. आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे तितकं तुम्ही पाणी घाला. आता चवीनुसार मीठ घालूया. मस्त एक छान उकळी आली की गॅस लो करायचा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. 10 ते 15 मिनटात आपला रस्सा तयार होईल. फ्रेश अशी चिरलेली कोथिंबीर घाला. आता आपला झणझणीत रस्सा तयार. कांदा, लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर फरसाण आणि ब्रेड सोबत सर्व करूया. मिसळ खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा.